मार्जरी, मार्जरी, मी जिंकले, जिंकले मी. मनुष्य आणि आत्म्याची जोडी वेगळी झाली. माझी शक्ती मला परत मिळाली, परत मिळाली. अंजिरे, तू जिंकलीस, पण हे अंतिम यश समजू नकोस. उन्मत्त झालीस तर पुन्हा सगळं शून्य होईल. आता तुझी खरी कसोटी आहे. सावध राहा. मनुष्य आणि आत्म्याचं नातं खूप घट्ट आहे असं तूच म्हणालीस. काल मुखमणी आज चमकला, पण उद्या पुन्हा मनुष्य आत्म्याची युती झाली तर तुझी शक्ती निघून जाईल. नाही, नाही, मी असं होऊ देणार नाही. तू एक महत्वाची गोष्ट विसरतेस. या युद्धात ती महागौरी सुद्धा आहे. वेदा, वेदा प्लीज एकदा दार उघड ना. मला बोलायचंय तुझ्याशी, मला सॉरी म्हणायचंय. मला जाणवलं की माझ्याकडनं चूक झालीये. फक्त सॉरी म्हणायला तरी दार उघड प्लीज. वेदा, आय एम सॉरी. वेदा, वेदा, हे बघ, तू आईची राजकुमारी आहेस की नाही? आईशी बोलणार नाहीस? एकदा दरवाजा उघड ना प्लीज. वेदा, वेदा, मी दार उघडते. आत्या, अजिबात दार उघडू नकोस. हे बघ, मी दार उघडून त्यांना जायला सांगते. हा, आत्या नको, ते आत येतील. नाही वेदा, नाही येणार ते आत. मी आहे ना. हे बघ, त्यांना दारातून पाहू दे तुला, मग मी जायला सांगते. हा, आत्या, वेदा तुला माहितीये ना, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मला करमत नाही. हा, ए माझी बबुडी, ए माझी प्रिन्सेस, प्लीज दार उघड. वेदा, वेदा, दादा, दिस इज नॉट द राईट टाइम. ती अजून चिडचिड करेल. प्लीज. आणि डोंट वरी, मी आहे. मी झोपवेन तिला. तुम्ही पण झोपा. ओके. देवी आई, हे सगळं काय सुरू झालंय? आता मला नाही सहन होते. वेदाला त्रास होत असताना मी स्वतःला वेदाची आई कसं म्हणू? पण आई, माझ्या बाजूने कोणीच नाहीये ग. वेदाचे बाबा त्यांच्या आईच्या बाजूने उभे आहेत. त्यांच्याशी बोलून काय उपयोग? आणि माझी सख्खी बहीण, ती सुद्धा मला साथ देत नाहीये. तिलाही असंच वाटतं की बाबांची चूक आहे. आता तूच सांग ना मला, मी काय करू ग?
महागौरी माते, मला मार्ग दाखव, मला मार्ग दाखव. अगं घरातलं वातावरण खूप तापलंय ना. मला वाटतं ना मीरा घर सोडून जाईल. नाही नाही, मीरानी या घरात राहणं आपल्या फायद्याचं आहे. अगं ती घर सोडून गेली तर चांगलं आहे ना आपल्याला. हो, असं काय करताय? ती मीरा मंजिरीला भिडतीये. शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. माझी शक्ती वापरून नर्मदा दामोदर सारख्या झुरळांची एका सेकंदात राख करू शकते, पण त्याची गरज नाही. अधूनमधून यांच्यावर शक्तीचा सराव सुरू ठेवायचा. बापरे बापरे, केवढी केवढी मोठी आळी आहे, केवढी मोठी आळी आहे बघा. काय काय चाललंय का तुझं? एवढी का घाबरलीस? केवढी मोठी आळी आहे इथे. आळी? कुठे आळी? ही काय इथे? इथेच होती. कुठे गेली? इथेच होती. काय चाललंय तुमचं? कधी तुम्हाला साप दिसतो, कधी बाहुली गळा पकडते, आणि आता शेंगांमध्ये तुम्हाला आळी दिसली. दोघांना वेड लागला नाहीये ना यावेळेला? मीरा, सासूच्या नात्याने विचारू शकते का, कुठे चाललीस? सुनेच्या नात्याने मी बाहेर जात नाहीये, त्यामुळे सासूला सांगायची गरज वाटत नाही.